अगं तिने ठरवलं तिला डार्क ब्ल्यू कलर किंवा डार्क ग्रीन मध्ये वगैरे पाहिजे. डार्क कलर एखादा. गाईज ब्राईड पॅनिक झाली, कलर नाही मिळत आहे. चला आली हा साडी बघायला. अगं काय गाईज आमची ब्राईड साडी ट्राय करते आणि इकडे बघा खूप छान छान कलर आहेत. आणि आता आम्ही आहे वामामध्ये. नाईस कोच. ए ही का नाही नाही चांगली हो ती त्याच्यावरती नवरा नवरीची ओरत आहे. ठीक आहे ती साडी घ्यायची. ही का छान आहे ती बारीक छान. व्हॉट घुसर पुसर इज गोइंग ऑन. तिला ग्रीनच का घ्यायची आहे साडी. ते एस्थेटिक्स आहे. मेरी मर्जी. ते काहीच करत आम्ही डेली यूजसाठी कपडे बघतो आणि इथे शूट फोटो काढायला अलाउड नाही. तर मी छोटे छोटे क्लिप्स तुमच्यासाठी काढते. छान दिसतात डार्क कलरच घे कारण तू गोरी आहे. तुला ते डार्क कलर जास्त उठून द्यायचं. काय म्हणते हा आता इथनं बस झाले ना. अजून 3-4 किती साडी घेतल्या आपण. एक आता तिने 2 काढ 3 काढ. अगं नाही मी एक दिवसांनी केस असे बांधलेत ना तर ते मोठं मोठं दिसतं. लोक शॉपिंगला येतोय म्हणून येतात आणि फोन घेऊन बसतात. हा कशाला आलेत तुम्ही कार्यकर्ते असले. व्हॉट इज दिस बिहेवियर. अगं तू फोनच बघते तर साडी कधी बघितली. बोलल्या फोन मधनं बाहेर येऊन मॅडम काहीतरी बोलल्या. गावली कॉट झाले तुम्ही. कॉट समझ रहे हो ना झालेत. छान वाटते पण ना चापून बसते. हा निकाला आहे घेतलाय ना. आमच्या साड्या बघून लोक बोलतात कशी साडी द्या. मला म्हणतात चॉईस. काय म्हणतात चॉईस. गाईज नॉट स्पॉन्सर्ड पण वामा हॅज अ ग्रेट कलेक्शन ऑफ साडीज. सो डू थँक मी लेटर. तर रुपाली आता साडी ट्राय करते गाईज. इकडे ही पूजेसाठी घेतोय आम्ही साडी ऍक्च्युली. Get a sister who can do crazy stuff with you like this. Bride wipes max. हुशार आहे मी. Oh my god. Guys, what green. आम्हाला एक बॉम्ब साडी भेटली पण ती तुम्हाला आता लग्नातच दिसेल. या देव माणसाने ती साडी काढली आणि म्हणजे इतकी रिझनेबल आहे आणि एवढी भारी आहे. खूप छान वाटते. प्यारी समज गई. म्हणजे त्याच बजेट मध्ये 4 साड्या येतील अजून. गॉड आत्ता मज्जा येते कारण आम्हाला कॅज्युअल नव्हतं. हे काहीतरी डिफरंट होते. ट्रेंड सेट करणार रुपाली गवळी माय सिस्टर. टाकलास का नाही ब्लॉग मध्ये ले मारी. सब गिरेगा सब पडेगा. अरे भाई तू शॉपिंगला आली. ही काहीतरी वेगळाच विषय चालला अख्ख्या शॉपिंग मध्ये. माझं ब्लॉग मध्ये टाकू नको. ओके
अगं माझा पण शॅम्पू संपलाय आता. नॉर्मल नाही उत्सव करू शकत. माझं कंडिशनर अख्खा डब्बा पडलाय. शॅम्पू संपलाय फक्त. करा ना, यूज चांगले राहतात त्याच्या. नाही ना, ते खूप जातात ते केस. कितीला आहे तो? 700 का 800 रुपयाला आहे. लॉरियलनी खूप जास्त जातात ते केस. गळायला लागलेत माझे. लॉरियल टकली होते वाटतं कंपनीच्या लग्नापर्यंत. मला असं वाटलेलं माझ्या लग्नात मी टकली झाली. माझ्या एवढे केस गळत होते. डेंजर. नाही तसं काय असतं का लग्नात केस बिस गळत? माझ्या तर डोक्यात 4 केस राहिलेत. कारण की टेन्शन खूप असतं त्याच्यामुळं. मस्त वाटते. काय एवढं अवघड आहे तुम्हाला एक साडी घेणं? का तुम्हाला एवढं अवघड वाटतं? का तुम्ही माझा वेळ खाता? गाईज हे लग्नाच्या वेळेस मी ब्लॉग नाही केले पण रडायला यायचं एवढा पाय दुखायचा. खूप छान वाटतोय. छान वाटतोय उलट. आणि युनिक वाटते का? त्या काठपदराच्या साड्या केवढ्या झाल्यात आपल्या घरात. तायडीची, मम्मीची, खतक्याची, माझ्या मम्मीची पण आहे, बारगावशीची आहे. हे काहीतरी वेगळं आहे. सगळे विचारणार तुला कुठून घेतले तू साडी. तुला रेड कलरची साडी पाठवली होती. बॉर्डर असं होती. बरं का शिवानी? अगं तू उभा राहिलीस ना तर माझ्या पाय दुखतात. मला पण घालायची रेड साडी. कधी घालणार मी माझी रेड साडी? तुला सकाळी माझ्या लग्नात जर आली लाल साडी घालून जाणार मी. डोक्यावर मी बाउन्सरच थांबणार आहे. हिने लाल साडी घातली ना फिमेल बाउन्सर. तिला म्हणायची साडी वळायची, तिला नेसवायची आणि तिला आत सोडायची. एक साडी बदल करून ठेवायची. तिचं फिटिंग सगळं करून ठेवायचं. हुकवाली डायरेक्ट टाक ठोश ठोक निघा. त्यांना फक्त 285 रुपयाला हा घालवाय. मला असं वाटतं तू माझ्या वेडिंग मध्ये हाच लेंगा घाल. हाच लेंगा घालावा का? सेक्सी यू नो सेक्सी. ओ माय गॉड. थोडंसं आपण कट करून थोडं जवळ घेतलं तर ठेवू. मला चालेल तेवढं. चला या मम्मीला नाही चालणार. ए बाई तुझं काय अस्तित्व आहे का नाही? हा नुसतं सोलो पिकनिकला आली लिटरली. असं काही नाहीये. आमच्या गावात बघितलं होतं तुम्ही गाईस. कुठला होता तो? तो लिफ्टवाला बघितलं का? लिफ्टवाला अरे ते हद्दपार कुठे माहिती का? कोकणातला मला एक आठवते पोल डान्स. मस्तच. सॉरी तुम्हाला नाही दाखवणार मी. लग्नात कसे काही पोरी येणार आहेत उगाच सेम कलर घालून यायचा. कोण आहे त्या? ती पागल झालीये. कोण आहेत त्या? मला नाही माहिती. थँक्यू. अगं तुला नाही माहिती कोण आहेत त्या? अगं सिरियसली नाही माहिती? ओ आहे का तसं काही प्रॉब्लेम? मग बघ आपण तसं पण संध्याकाळी चालू होतं. माझे पण ठेव ना. Perks of having big sister.
here. हे देत आहे ती वाईफ जे आपल्याला बनवायचे ना त्याचं वाईफ देत आहे. ते डार्क कलर आहे का त्यात काळा दिसतोय हात. बघू लावून 5 मीटर में बना हुआ है. 6 मीटर द्या. 5 एक वरच आणि 5चा घे. नहीं लगता है. ये नहीं आया. चुंदऱ्यामध्ये शिवणार 6 मीटर आहे हा. कारण की आपण आणि तो ओपन केला तर जास्त होईल ना अजून. ओपन केला पट्ट्या तर 5 द्या. ते पूर्ण प्लेनच बघितलाय मी. गाईज हा दिवाळीचा घागरा आहे दिवाळीचा पण आता बेस म्हणून यूज करतो. बढ़ जाएगा बाद में अगर आपने ज़्यादा नहीं हुआ तो कटने के बाद वो बढ़ता नहीं कम होता. मैच होते हैं. परफेक्ट परफेक्ट परफेक्ट. घरी तुला दिसून ए गाईज खक्या आता आपल्याला सोडून चालली आहे. आपण तिघी पुढे कंटिन्यू करणार आहे आणि ही इथून तिच्या घरी चालली कारण तिचं लग्न झालंय आणि तिला एक नवरा आहे आणि सासू आहे आणि तिचं सगळं तिचं कुटुंब सांभाळायचं आहे घरी जाऊन. सो लेट्स से बाय टू दीपाली. बाय. तर आम्ही थोडं लवकर निघतो कारण आम्हाला जाताना हिला दीपालीला घरी लवकर जायचं आहे आणि आता मी थोडंसं कुठेतरी खाईल त्यानंतर आम्ही घरी जाऊ. आणि मी तुम्हाला नाही दाखवू शकत आम्ही काय घेतलंय कारण इट्स सरप्राईज. माझी शॉपिंग असेल तर मी तुम्हाला नक्की दाखवणार पण ही ब्राईडची आहे तर ब्राईडला ब्राईडच्या दिवशीच बघा कारण तिचे पण ओळखीचे खूप जण इथं असतात. आय नो. बाय. हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. हा आहे शॉपिंग डे 2. आता आम्ही आलो आहे हळदीच्या आउटफिटसाठी. आपली विधीची साडी झाली आहे आणि लेहंगा पण झाला आहे जो की वरमालाचा आहे. आणि आता आपण बघतोय हळदीचा आउटफिट. तर प्रॉब्लेम असं झाला की हळदीसाठी माझी सिस्टर करणार होती आधी ती हळदीचं हे वाला लुक तमिळ स्टाईल. आता मी दुसरं ऑप्शन बघतोय आणि लेट्स सी काय होते. आणि मी आता आहे ऑब्विसली मी इथं सगळे फॅब्रिक घेते. डू विजिट नॉन स्पॉन्सर्ड. काय वाटतं मॅडम तुम्हाला? हाऊ यू फीलिंग? काहीच नाही वाटत आहे. का? एक मेसेज आलाय थांबा 1 मिनिट. हॅलो बोल ना. कसं वाटतं मॅडम तुम्हाला लग्न झालं तर? हा असं घातलं तर चालेल? नको विचारू से ब्लॉग मध्ये मला प्लीज. हमारी जनता जानना चाहती है आपकी शादी के वीडियो सब जनता ने देखे. आप बताओ कैसी थी आपकी शादी? बहुत अच्छी. आपका जीवन कैसे चल रहा है? बहुत अच्छा. क्या आप खुश हो? क्या आप खुश हो? आणि तो कोणासोबत तुझ्यासारखं लुक करायचंच नाहीये. कोणासारखं? कोणासारखं? टिपिकल ओ माय गॉड. थांब म्हण ना. आता घेतलं भैया. आता नाही ऐकत. भैया कट करायला. शिट. भैया पण थांबलेत. तर फायनली आता आम्ही हळदीच्या आउटफिट साठी कापड घेतले. अरे यार व्हिडिओज बनव. कसं आहे?
गरम झाला चांगला लागत आहे. मला पण खायचं. कसं आहे? माहिती का आणि जेव्हा हिचं लग्न होतं ना तर ती म्हणायची सगळंच काय विचारायचंय हवंय महेशला सगळंच. गाईज तुम्ही किती कम्फर्टेबल चप्पल घाला किती कम्फर्टेबल सुख ह्याला म्हणतात. हे बघा कसे 2 पट्टे. गाईज आता आम्ही आलोय लेसेस घ्यायला. हे रविवार पेठमध्ये शॉप आहे. मी इथं नेहमी घेते पण आता त्यांनी अचानकच खूप रेट्स वाढवले. आय डोंट नो का पण स्टिल गुड कलेक्शन. म्हणजे इथं नाही आहेत हेच नॉर्मल लेसेस आहेत. कलेक्शन आतमध्ये तिथे शूट नाही करू शकत. बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो हा आहे शॉपिंग डे 3. तर आता आम्ही आलो आहे हॉल बघायला. ॲक्च्युली आम्हाला डेकोरेशनचा जो कोऑर्डिनेटर आहे त्याला आमचा व्हेन्यू दाखवायचा आहे. तर आता आम्ही त्याला व्हेन्यू दाखवू नंतर मग आपण पुढे शॉपिंगला जाणार आहे. तो कंटिन्यू करा. फायनली कुठं विष्णुशा. ओ माय गॉड एक नंबर कलेक्शन आहे आयशू. थँक्यू. म्हणजे जे ऑनलाईन बघतेय ना मी तू ते देतेस काय खरंच. असं नाही की मी बघितले आणि तुला मागते तू देत नाहीये. प्रत्येक गोष्ट आहे तुझ्याकडे जी मी बघते ती. थँक्यू. नॉट स्पॉन्सर्ड आहे.